प्रश्न मला भेडसावू लागले. एवढंच नव्हे तर भुकेला थंड लागली करता तपलो होतोय आणि म्हणूनच शोधा घेतोय माझा. ज्या प्रमाणात तुझ्या मनात प्रश्न वावरू लागले तेच प्रश्न मला सुद्धा भेडसावत आहे. या अज्ञात स्थळी आमची उत्पत्ती व्हावी, आम्ही कोण आहोत याची जाणीव आम्हाला नाहीये. पण या वेळी लागले की फक्त भोग आणि जोवर या भुकेचा साथ होत नाही तोपर्यंत स्थिर लक्ष्मीच्या हुकमावर विश्रांती घेण्यास एक नव्हे दोन व्यक्ती या वैकुंठाच्या ठिकाणी मला कळलो नाजूला तुम्ही शिकवता कोण मी कोण आहे याची कल्पना अद्याप मला नाही. मला फक्त एवढंच द्या, माझ्या नेत्रासमोर जो देव मला दिसतोय तो देव भक्षक आणि म्हणून स्वतःच्या भुकेचा सांत्वन करावं. आश्चर्य मलाही वाटू लागलं. तोच म्हणतोयस की आम्ही कोण आहे आम्हालाच माहिती नाही. मग
याला सोडायचं नाही. काय झालं? घाबरलास? मग मला वैकुंठचा नारायण म्हणतात. अरे तू कुणी असू दे, मी सहजा कुणाला घाबरतच नाही. मग काय झालं काय? युद्ध मागं घेतलं. का थांबलो असेल? का थांबलो असेल? देव हे नंदनाटकी असतात. देव हे नंदनाटकी असतात. केव्हा कधी काय करतील हे सांगता येणार नाही. अरे तुमचा शेवट करणं म्हणजे मी त्या डाव्या हाताला खेळ. अरे पण यावेळी हा वैकुंठीचा नारायण या वैकुंठातून सृष्टीत माझ्या तत्व याच्यासाठी एक भक्ष्यातून निषेधला म्हणून मी हताश होणार नाही. कारण अद्यापही आशेला जागा आहे. हा म्हणतोय, ज्यावेळी तुझ्या मुखातून विकटास्त्र बाहेर पडलं त्याच वेळी तुझ्या मनातील डाव मी पूर्णतः जाणले. अरे यावेळी लोकांना हवाय तो भक्ष